नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पोह्यांचे तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण पाहणार आहोत एक वाटी पोह्यांपासून संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा किंवा नाश्त्याचा अवघ्या झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणारा इन्स्टंट डोसा। हा डोसा जरी इन्स्टंट असला तरी सुद्धा हे डोसे बनवताना आपण सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही आणि हे डोसे बनवताना आपल्याला तेलही लावण्याची गरज नाही। इतके पौष्टिक आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे झटपट तयार होणारे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसे आहेत। त्यामुळे हे डोसे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। पोह्यांचे डोसे बनवण्यासाठी या ठिकाणी आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आहेत। हे 1 वाटी पोहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। रेग्युलर कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच घेतलेले आहेत। पोहे मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेले आहेत। जेवढे जास्त आपल्याला बारीक दळता येतील तेवढे दळून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी बारीक रवा। ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने इतर साहित्य घ्यायचं आहे। बारीक रवा नसेल तर मोठा रवा सुद्धा वापरू शकता। पाव वाटी बेसन, बेसन ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालणार आहे। थोडंसं आलं घातलेलं आहे। 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालूयात आणि 3 हिरव्या मिरच्या घालत आहे। एका वेगळ्या पद्धतीने हा पोह्यांचा डोसा आज आपण बनवून तयार करणार आहोत। खाण्यासाठी पौष्टिक आहे आणि तितकाच छान चविष्ट सुद्धा आहे। आवडीप्रमाणे मिरची तुम्ही घालू शकता। तिखट हवं असेल तर थोडंसं जास्त मिरचीचं प्रमाण ठेवा। पाव वाटी दही घातलेलं आहे। दही आंबट नसावं, ताजं घरचं दही घेतलेलं आहे। रेडीमेड दही सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याच वाटीने याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। सर्व साहित्य मिक्सरला छान असं आपण बारीक करून घेऊयात। मिश्रण थोडंसं दाटसर वाटत आहे, यासाठी याच्यामध्ये अजून अर्धी वाटी मी पाणी ॲड करणार आहे। जसं लागेल तसं थोडं पाणी ॲड करायचं आहे। परत एकदा हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, पाहू शकता। तयार झालेलं पोह्याचं मिश्रण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। सुरुवातीला दळताना खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण पाणी जर जास्त झालं तर आपले डोसे व्यवस्थित बनणार नाहीत। यासाठी सुरुवातीला पाणी जास्त न घालता नंतर लागेल तसं आपण थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा मी पाणी ॲड करत आहे। अजून 1 वाटी मी पाणी घालणार आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत आपण टोटल 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे भांड्याला लागलेलं सर्व पीठ निघालेलं आहे, पाहू शकता। आता चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। 1 ते 2 मिनिट या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅटर डोशाचं हलकं होईल आणि डोशाला जाळी येण्यासाठी मदत होईल। बरेच जण डोसा इन्स्टंट डोसा बनवताना त्याच्यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर करतात, पण आपण इनो आणि सोडा न वापरता अगदी झटपट हा डोसा तयार केलेला आहे। 5 मिनिट आपण पिठाला रेस्ट देऊयात। तोपर्यंत आपण एक झटपट चटणी सुद्धा पाहणार आहोत। या ठिकाणी मी घेतलेला आहे सुका नारळ। ओला नारळ नसेल तर सुक्या नारळाची सुद्धा आपण या पद्धतीने चटणी बनवू शकतो। थोडासा सुका नारळ घातलेला आहे बारीक तुकडे करून, त्याच्यानंतर भाजकं डाळं घातलेलं आहे, हिरवी मिरची, आलं, 2 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घालत आहे। चवीप्रमाणे मीठ घालत आहे। थोडीशी साखर घालायची आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता हे सर्व साहित्य बारीक करून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी न घातल्यामुळे छान असं हे बारीक झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। सुरुवातीला जर आपण पाणी घातलं तर काय होतं, खोबरं आहे ते व्यवस्थित बारीक वाटलं जात नाही, त्याचे मोठे तुकडे राहू शकतात। यासाठी पाणी न घालता सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे। तर पाहू शकता चटणीला अगदी सुंदर हिरवागार असा रंग आलेला आहे।
या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे। पिठाला सुद्धा छान अशी आपण 5 मिनिट रेस्ट दिलेली आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर या पद्धतीने आपल्याला डोशाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ज्या वेळेस आपण डोसे बनवणार आहे त्यावेळेसच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मिक्स करून घेऊयात। डोसा तयार करण्यासाठी गॅसवरती पॅन छान गरम करून घ्यायचा आहे। थंड पाण्याचा हबका देऊन सुती कपड्याने पुसून घ्यायचा आहे। ज्या वेळेस आपण डोसे तव्यावरती सोडणार आहे त्यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि पळीने तव्यावरती मिश्रण सोडून या पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित मिश्रण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे। डोसे बनवण्यासाठी या ठिकाणी आपण नॉनस्टिकच्या तव्याचा वापर केलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। डोशावरती झाकण ठेवलेलं आहे 1 ते 1.5 मिनिट आणि डोसा छान असा वाफरलेला आहे पाहू शकता। तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही याला थोडंसं तेल लावू शकता। जरी तेल लावलं नाही तरी सुद्धा हे डोसे छान तयार होतात। अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे पाहू शकता। तसं तेल लावण्याची या डोशांना बिलकुल गरज पडत नाही। जसजसा डोसा भाजला जाईल तसा तो पॅन सोडू लागतो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी। अगदी हलक्या हाताने हा डोसा आपल्याला पलटून घ्यायचा आहे। याला छान असा तांबूस रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही। डोशांना जाळी सुद्धा अगदी मस्त पडते पहा। दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण 1 मिनिटभर हा डोसा भाजून घेतला। याला आता फोल्ड करूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात। मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशीत आणि पातळ डोसे तयार होतात पाहू शकता तुम्ही। दुसरा डोसा बनवताना सुद्धा आपल्याला पॅन छान गरम करून घ्यायचा आहे। पाण्याचा हबका देऊन पॅन पुसून घ्यायचा आहे आणि मिश्रण मिक्स करून परत एकदा तव्यावरती या पद्धतीने सोडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। डोसा बनवताना आपल्याला बिलकुल तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही। पाहू शकता याला सुंदर जाळी आलेली आहे। पाहू शकता या डोस्याला आपण 1 थेंबही तेल लावलेलं नाही तरी सुद्धा अगदी सुंदर असा हा डोसा तयार झालेला आहे। छान असे डोसे तयार होतात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने झटपट तयार होणारा पौष्टिक असा पोह्यांचा डोसा नक्की बनवून पहा। या ठिकाणी मी तुम्हाला 2 डोसे तयार करून दाखवलेले आहेत। डोशाला आलेली जाळी तुम्ही पाहू शकता। अगदी परफेक्ट असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे डोसे तयार होतात। कुरकुरीत डोसा आवडत असेल तर अगदी मंद आचेवर डोसा भाजून घ्या। छान क्रिस्पी डोसे तयार होतात। तयार झालेले आहेत पोह्यांचे झटपट अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारे डोसे। यासोबत आपण खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे। मऊ जाळीदार आणि खाण्यासाठी पौष्टिक हा डोसा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद।